रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि अनेकांची बोलतीच बंद झाली। सिनेमा ज्यावेळी अनाउन्स झाला होता तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। सिनेमाचा टीजर जेव्हा आला तेव्हा रितेश देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारात बघून अनेकांना अक्षरशः टेन्शन आलं होतं की कॉमेडी आणि मल्टी स्टारर सिनेमात अतिशय फॉरगेटेबल भूमिका करणारा रितेश महाराजांच्या भूमिकेत शोभून दिसत नाहीये। ही भीती काही अंशी खरी सुद्धा होती। अगदी संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर सुद्धा रितेश देशमुख काही महाराजांच्या भूमिकेत शोभला नाहीच आहे। अगदी 90% प्रेक्षकांचं हेच मत आहे। पण असं असूनही रितेश देशमुखचा राजा शिवाजी प्रेक्षकांना आवडतोय, यामागे नक्की काय कारण आहे? रितेशने सिनेमात असं काय केलंय ज्यामुळे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतायत? सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। खरं तर 100 कोटींमध्ये बनलेला राजा शिवाजी सिनेमा म्हणून परफेक्ट नाहीये। त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत। मुख्य म्हणजे सिनेमा चालवणारा, प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवणारा हिरोच इतका कमजोर दिसतोय की सिनेमात बाकी गोष्टींची चर्चा तर दूरच ठेवली। रितेश देशमुख त्याच्या भूमिकेत अतिशय थकलेला वाटतोय। डायलॉग डिलिव्हरी अतिशय वाईट आहे। रितेश लय भारीच्या झोनमधून बाहेर आलेलाच नाहीये असं वाटतं। सगळे संवाद एकाच पट्टीत बोलणारा हिरो प्रेक्षकांना आवडला तर नवलच आहे। त्यातही तुम्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताय तेव्हा ही जबाबदारी अजूनच मोठी बनून जाते। त्यासाठी तयारी आणि प्रचंड मेहनत लागते। रितेशपेक्षा अभिषेक बच्चन या सिनेमात जास्त भाव खाऊन गेलाय। संजय दत्त, भाग्यश्री, विद्या बालन यांची कामं चांगली झाली आहेत। सिनेमाचं ऍक्शन चांगलं आहे पण VFX खराब आहे। पण असं असलं तरी सुद्धा राजा शिवाजी गाजतोय आणि अजून गाजणार आहे। त्याचं कारण म्हणजे रितेश देशमुख भले अभिनेता म्हणून फ्लॉप ठरला असेल तरी दिग्दर्शक म्हणून त्याने भल्या भल्यांना चॅलेंज केलंय। दिग्दर्शक रितेश देशमुख पूर्णतः यशस्वी ठरलाय। त्याने ज्या प्रकारे या सिनेमात सगळ्या कलाकारांकडून कामं काढून घेतली आहेत ती गोष्ट कौतुकास्पद आहे। सिनेमाच्या प्रोडक्शनवर, लोकेशन्सवर चांगल्या प्रकारे पैसा खर्च केलेला आहे। रितेश या सिनेमाचा करता धरता आहे। त्याने कथा लिहिण्यापासून ते दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती अशा सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये काम केलंय। ड्रीम प्रोजेक्टला तो खऱ्या अर्थाने जगलाय। सिनेमाच्या प्रत्येक बाबीवर त्याचा कंट्रोल आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी सिनेमा आपल्याला इतिहासातले काही अपरिचित धागेदोरे जे आपण यापूर्वी फक्त वाचले होते, ऐकले होते, मोठ्या पडद्यावर पाहिले नव्हते, ते पाहायला मिळतात। सिनेमा सुरू होतो लखुजीराव जाधवांच्या हत्येपासून ते संपतो अफजल खानाच्या वधापर्यंत। दरम्यान शहाजीराजे, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही असे सगळे धागेदोरे कथेत दिसतात। शिवाजी महाराजांचा जन्म, तात्कालीन राजकारण, समाजव्यवस्था, स्वराज्य स्थापनेमागची प्रेरणा आणि गरज, शिवाजी महाराजांचा उदय, त्यांच्या महत् कार्याची सुरुवात, विजापूरचं राजकारण, अफजल खान अशा अनेक गोष्टी या सिनेमात दाखवल्या गेल्या आहेत। सिनेमाचे संवाद दमदार आहेत। चांगल्या कलाकारांनी चांगल्या पद्धतीने ते सादर केलेत। सलमान खानच्या कॅमिओबद्दल विशेष बोलायला हवं। शेवटच्या 15 मिनिटात मोजून 1.5 मिनिटांसाठी सलमान स्क्रीनवर येतो आणि सगळे लाईमलाईट स्वतःकडे घेतो। सलमान खान ही भूमिका साकारणार असल्यामुळे तो पूर्ण सीन विशेष डिझाईन केला गेलाय। विशेष सिनेमॅटिक शॉट्स यावेळी घेतले गेले आहेत। सलमानच्या तोंडी एकच पण सिटी मार डायलॉग दिला गेलेला आहे। त्यासाठी एक सेपरेट BGM सुद्धा वाजवले गेले। आता एका छोट्याशा रोलसाठी एवढा लवाजमा का, असा प्रश्न कदाचित पडू शकतो। शिवाय या रोलसाठी सलमानच का, एखादा मराठी कलाकार का नाही, असा प्रश्नही पडू शकतो। पण त्याचं कारण असं आहे की राजा शिवाजी हा सिनेमा मुख्यत्वे मराठीमध्ये बनवला आणि रिलीज केला गेलाय। हिंदी मार्केटमध्ये सिनेमाची काहीही हाईप नाहीये। अशावेळी हिंदीमधला एक स्टार चेहरा या भूमिकेत कास्ट करून हिंदी प्रेक्षकांमध्ये सिनेमाची हाईप क्रिएट करणं गरजेचं होतं। त्यामुळे सलमान या सिनेमासाठी महत्त्वाचा होता आणि आता ही गोष्ट खरी सुद्धा ठरली आहे। सलमानमुळे अनेक हिंदी प्रेक्षक हा सिनेमा बघतायत। अजून एक गोष्ट इथे मेन्शन करणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजे कलाकारांनी बोललेली मराठी। सलमान खान, अभिषेक बच्चन, जिनिलिया यांनी या सिनेमात मराठीत डायलॉग बोलले आहेत। भले हे डायलॉग शुद्ध नसले आणि आपण लगेच ते पकडू शकत असलो तरी त्यांचा प्रयत्न नक्कीच चांगला होता। डबिंगचा सहारा न घेता त्यांनी ऑथेंटिकपणे यावेळी मराठीत संवाद बोललेत। या सिनेमाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारण। अनेकांना ही भीती होती आणि तसे मुद्दे सुद्धा सोशल मीडियावर मांडले गेले की काँग्रेसचा रितेश देशमुख या सिनेमात इतिहास कसा दाखवेल आणि दाखवलाच तर तो सेक्युलर पद्धतीचा असेल का। पण खरं सांगायचं झालं तर रितेशने या सगळ्या शंकांना शांत करत सेक्युलरिझम आणि सिनेमॅटिक लिबर्टीचा बुरखाच फाडून टाकलाय। सिनेमात कोणत्याही प्रकारचं सेक्युलरिझम आणि अनावश्यक सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली नाहीये। सगळे ऐतिहासिक संदर्भ शक्य तितके अचूक ठेवले गेले आहेत। विशेष म्हणजे अफजल खानाने पाडलेली देवळं, आदिलशाहीचा हिंदूंवर धार्मिक अत्याचार
अफजल खानाने मारलेल्या त्याच्या 64 बायका असं सगळं काही या सिनेमात बेधडकपणे दाखवलंय. ऐतिहासिक संदर्भांची छेडछाड करण्याचा खोडसाळपणा आपल्याकडच्या अनेक हिंदी आणि मराठी दिग्दर्शकांनी सुद्धा केला. काहींनी नागिन तोफच काय घुसवली तर काहींनी औरंगजेबाला 4-4 वेळा मारलंच काय. पण रितेशने यावेळी लिबर्टीच्या नावाखाली या सिनेमात इतिहासाची कोणतीही छेडछाड केलेली नाहीये, अगदीच काही मायनर गोष्टींचा अपवाद वगळता. सिनेमात पडद्यावर न दिसलेले हिरो म्हणजे अजय अतुल. त्यांच्या संगीताशिवाय हा सिनेमा पूर्ण होऊच शकत नव्हता. अंगावर काटा आणणारं संगीत या सिनेमात अजय अतुल यांनी दिलंय. हा सिनेमा मुख्यत्वे मराठीमध्येच रिलीज केला गेलाय आणि पहिल्याच दिवशी मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरलाय. पहिल्या दिवशी मराठीत सैराटपेक्षा दुप्पट 8 कोटींची ओपनिंग या सिनेमाने घेतली आहे. हिंदीतले 3,35,00,000 ऍड केल्यानंतर राजा शिवाजीचं ऑल इंडिया डे 1 नेट कलेक्शन 11,35,00,000 इतकं आहे. हा सिनेमा नक्कीच येत्या काळात कमाईचे अजून रेकॉर्ड मोडून काढणार आहे. तुम्ही हा सिनेमा बघितलाय का आणि तुम्हाला तो कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.